मित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे. मी भूषण भुसारी. तर मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय तुमच्या पुढे घेऊन जे आहे. बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थी मित्रांची डिमांड होती की सर NCERTच्या संदर्भात कन्सेप्ट सिरीजच्या माध्यमातून बरेच दिवसाचं आपलं लेक्चर जरा मागे पडलेलं होतं. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पुढच्या महिन्यापासून 22 जानेवारी 2025ला UPSCचे फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि अप टू मेपर्यंत एक NCERTची कॉन्सेप्ट सिरीज जी आहे 100 सुपर टॉपिक्स म्हणून आपण सुरू करतो आहे. त्याचं नोटिफिकेशन पुढच्या महिन्यामध्ये येऊन जाईल. तर व्हेरी शॉर्ट पिरियडमध्ये NCERTमधनं जवळपास 40 NCERT आपण मानून चालूया, नवीन जुन्या. तर यामध्ये एक मी कोर्स लॉन्च करतो आहे. अत्यंत आनंद होतो या बाबतीमध्ये की UPSCची परीक्षा जी मे महिन्यामध्ये होणार आहे तुमची 2025ला, तर त्या संदर्भात तो कोर्स अत्यंत अनुकूल विद्यार्थ्यांना ठरू शकतो. तर याबद्दलचं नोटिफिकेशन रीतसर मी या ठिकाणी देणार आहे. परंतु ही आज NCERTची सर्वात महत्त्वाची आणि इंट्रोडक्टरी क्लास आहे. तर NCERTच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अत्यंत संभ्रमास्थिती असते, कारण छोटी छोटी पुस्तकं असतात आणि यातून काही UPSCमध्ये क्वेश्चन्स येत असतील तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल की UPSCच्या परीक्षेमध्ये NCERTमधूनच प्रश्न कसे येतात. तर हे मी तुम्हाला जे आहे विथ प्रूफ सिद्ध करून दाखवेल प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने. ओके, आज आपण NCERT कशा अभ्यासायला पाहिजे, UPSC आणि आत्ता जी नवीन राज्यसेवेचं जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे या दोनही परीक्षांच्या साठी हे लेक्चर जे आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हे लेक्चर बघा, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरं, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि इतरांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. कारण मराठी माध्यमातून NCERTची सेपरेट बॅच आणि NCERTच्या संदर्भात इतक्या टेक्निकल बाबी साधारणतः आजपर्यंत मी बघितलेला नाही. आणि म्हणून महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना आणि खास करून मराठी माध्यमातून UPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हे लेक्चर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर NCERTचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणते कोणते प्रश्न उत्पन्न होत असतात त्याबद्दलची चर्चा तर आपण करणारच आहोत. तर सर्वात आधी विद्यार्थी मला हे विचारतात की सर जुन्या NCERT अभ्यासायच्या की नवीन NCERT अभ्यासायच्या. सर 6वी पासून 12वी पर्यंत सगळ्या NCERT वाचायच्या की फक्त 11-12च्याच NCERT वाचायच्या. नंबर दुसरा प्रश्न हा असतो. नंबर तिसरा एक कॉमन प्रश्न असतो की सर NCERTच्या नोट्स बनवायच्या की क्रक्स मटेरियलमधनं जे आहे, क्रक्स म्हणजे NCERTमध्ये जे डब्बा फॉर्ममध्ये दिलेला आहे तर फक्त एवढंच वाचायचं का. तर एक ना अनेक अशा पद्धतीचे चित्रविचित्र प्रश्न जे आहे हे विद्यार्थी मित्र करत असतात. परंतु UPSC किंवा MPSC सारख्या इतक्या प्रेस्टिजियस एक्झाम्समध्ये मित्रांनो सिलेबसच्या अनुषंगाने काहीच सोडायचं नसतं, इतकं मात्र लक्षात घ्या. मग ते तुम्ही NCERTमधून प्रेफर करता ना की तुम्ही जे आहे रेफरन्स बुक्समधनं प्रिफर करता, तो तुमचा आपापला प्रश्न आहे. चौथा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो की NCERT काही मेंटॉर्स किंवा काही एज्युकेटर्स हे म्हणतात की ज्यांचे NCERT बॅकग्राऊंड आहे त्यांनीच या ठिकाणी जे आहे NCERTला वाचायला पाहिजे. स्टेट बोर्ड असेल किंवा अन्य कुठलं बोर्ड असेल तर त्यांच्यासाठी ते थोडंसं जे आहे क्रिटिकल होऊ शकतं किंवा हेडॅक होऊ शकतं. तर अशा पद्धतीचे बघ स्टेट बोर्डवाला विद्यार्थी थोडासा विचलित होतो की टॉपर्स जे आहे ते NCERT वाचतील आणि मला तर NCERT कळेना. तर असं काहीही नसतं. मला जर या 4-5 प्रश्नाची जी कॉमन प्रश्न आहेत तुमची त्याची जर उत्तरं तुम्ही विचारत असाल पर्सनलाइज, तर NCERT हे UPSC आणि तद्वतच MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह टाईपच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बुक्स आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या डोक्यामध्ये ठेवून घ्या. दुसरं, 6वी ते 12वी NCERT सगळ्या सब्जेक्टच्या नाही आहे मित्रांनो. फक्त NCERT 6वी ते 12वी आहे तुमचं हिस्ट्रीमध्ये आणि जॉग्राफीमध्ये.
साधारणतः 6वीपासून इकॉनॉमिक्स वगैरे आहे थोडा थोडा पार्ट, परंतु मिक्सिंगमध्ये आहे. 11th-12th ह्या दोन्ही वर्गाच्या NCERT इकॉनॉमिक्स पॉलिटीसाठी तुम्ही वाचू शकता. असं म्हणायला हरकत नाही की 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी 6 7 8 या 3 वर्गाच्या NCERT एकदम बच्चा टाईप बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतात, बरोबर आहे. 9th आणि 10thचा NCERT थोडासा मॉडरेट फॉर्म आहे 6 7 8व्या वर्गाच्या NCERTच्या तुलनेमध्ये. आणि 11 आणि 12चा NCERT 6 7 8 आणि 9 10चा संपूर्ण सैद्धांतिक पक्ष प्रकट करतो. त्यामुळे 6वीची 7वीची 8वीची NCERT तुमची एक लेवल मेंटेन करेल. त्यानंतर 9वी 10वीचा NCERT तुम्हाला मॉडरेट फॉर्मकडे घेऊन जाईल आणि 11-12चा NCERT तुम्हाला कन्सेप्च्युअल पक्ष जो आहे NCERTचा तिथपर्यंत घेऊन जाईल. याचा अर्थ असा झाला की 6 ते 12 NCERT वाचणं मस्त आहे. मग ते ओल्ड NCERT असो की न्यू NCERT असो. क्लिअर झालं. ओल्ड अवेलेबल असेल ओल्ड वाचा, न्यू अवेलेबल असेल न्यू वाचा, दोन्ही अवेलेबल असेल दोन्ही रीड करून टाका. 3000-3500 पानाचं मटेरियल आहे ॲक्च्युअली. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता स्टेट बोर्ड ज्यांचं होतं किंवा आहे त्यांनी NCERT वाचावं की नको? सगळ्यांनीच NCERT वाचावं. आता स्टेट बोर्डामध्ये सुद्धा जे आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने तुम्हाला बरेचसे बदल या ठिकाणी सुद्धा होणार आहे. त्यामुळे NCERTचाच जो ऑर्गनायझेशनचा एक मोटो आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, तर तो पुस्तकांच्या मधून ऑब्झर्व केलेलं आणि गेन केलेलं नॉलेज जे आहे ते आजूबाजूच्या वातावरणामध्ये अप्लाय किंवा अप्लिकेबल आस्पेक्टच्या अनुषंगाने तुम्ही कशा पद्धतीनं त्याचा वापर करता, त्यानंतर त्याचा यूज MPSC किंवा UPSC सारख्या एक्झाम्समध्ये कशा पद्धतीनं करून घेता हे व्हॅरी करतं प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवरती. त्यामुळे स्टेट बोर्डाचा व्यक्ती असो किंवा ICSE बोर्डाचा CBSE बोर्डाचा सगळ्यांनी UPSCची जर प्रिपरेशन करत असाल तर या ठिकाणी NCERT वाचणं मस्त आहे आणि एकदम सिंपल बुक्स आहे. आरामात तुमच्या लक्षात येईल. आता NCERT कसं वाचायचं त्याच्या स्टेप्स मी या ठिकाणी सांगतो आहे तुम्हाला, तर पुढे या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. तर साधारणतः जे काही एक कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये पडत असतात तर त्याचे रीतसर आणि या ठिकाणी मी सायंटिफिक उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तार्किक आधारावर इथे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी फक्त NCERT रीड करणं इम्पॉर्टंट नाही आहे. या सगळ्या गोष्टीवरनं आता जे आपण 2 मिनिटाचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येतं, वाचन बरेच लोक करून राहिले आहे, लायब्ररीच्या लायब्रऱ्या भरलेल्या आहे, परंतु आपल्याला इफेक्टिव्ह रीडिंग करायचं आहे. आता जस्ट रीडिंग आणि इफेक्टिव्ह रीडिंग याच्यामध्ये काय फरक असतो बरं? तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे तुम्हाला की हाऊ इफेक्टिवली स्टडी NCERT बुक. NCERT बुक्स आर ॲन एसेन्शियल रिसोर्स फॉर स्टुडंट्स विच वॉज प्रोव्हाइडिंग अ फंडामेंटल अंडरस्टँडिंग. व्हॉट? फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स. हाऊएवर जस्ट रीडिंग देम इज नॉट इनफ. समजलंय का? फंडामेंटल अंडरस्टँडिंग जोपर्यंत या NCERTच्या बुक्स वाचल्यानंतर तुमचं तयार होत नाही. आता व्हॉट इज फंडामेंटल अंडरस्टँडिंग ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर फंडामेंटल अंडरस्टँडिंगचा अर्थ हा होतो की पुस्तकातले कन्सेप्ट वाचल्याच्या नंतर तुम्ही बाहेरच्या जगामध्ये त्याचं अप्लिकेशन करण्यामध्ये क्षमतावान झाले की नाही याला म्हटलं जातं एक अंडरस्टँडिंगची लेवल. जसं वर्तमानात तुम्ही ढगाळ वातावरण बघता, बरोबर आहे. दिल्लीमध्ये बरसात सुरू आहे. मनमोहन सिंगांचा ज्या दिवशी तुम्हाला जे आहे अंत्येष्टी होती त्या दिवशी दिल्लीमध्ये मुसळधार बरसात झाली, तुम्हाला माहिती असेल. उज्जैनमध्ये तुम्हाला जे आहे प्रेसिपिटेशन झालं. त्यानंतर पहाडी क्षेत्रांमध्ये जबरदस्त बर्फबारी सध्या वर्तमानात सुरू आहे. संपूर्ण युरोपामध्ये बर्फबारी सुरू आहे. तर साधारणतः या महिन्यामध्ये पाऊस किंवा स्नोफॉल होण्यासाठी
कोणता कारक किंवा कोणता कॉज रिस्पॉन्सिबल आहे? 11 क्लासच्या NCERT मध्ये तुम्हाला पश्चिमी विक्षोभ किंवा इंग्रजीमध्ये ज्याला वेस्टर्ली डिस्टर्बन्सेस म्हटलं जातं, तर तो कन्सेप्ट हाऊ रिस्पॉन्सिबल फॉर snowfall and precipitation in winter season especially mountainous region of India. तर या ठिकाणी तुम्हाला त्याची कारणं दिलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही 11 क्लासचा थिओरॉटिकल NCERTचा पार्ट वेस्टर्न डिस्टर्बन्स वाचून जाता, तर मेकॅनिझम आणि प्रोसेस या गोष्टी या एरियाजमध्ये, या प्लेन्समध्ये, या माउंटेनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. याला म्हटलं जातं मित्रा अंडरस्टँडिंग, फंडामेंटल अंडरस्टँडिंग, की पुस्तकामध्ये वाचलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही अप्लाय केलं. इट्स कॉल्ड ॲज अ फंडामेंटल अंडरस्टँडिंग. ओके. आर्ट अँड कल्चरमध्ये तुम्ही जाता, G20 भारत मंडपममध्ये तुम्ही बघितलं असेल, G20चं जेव्हा आपण उद्घाटन केलं, मोठी नटराजाची मूर्ती त्या ठिकाणी आणलेली होती. आणि या चोल साम्राज्याच्या कालखंडामध्ये नटराजाची निर्माण केलेली ही मूर्ती जी आहे, या भारत मंडपममध्ये G20च्या आकर्षणाचं केंद्र ठरलेलं होतं. तर मूर्तिकलेच्या संदर्भात मागच्या वर्षीच्या मेन्स एक्झाम्समध्ये तुम्हाला जे आहे साऊथ इंडियाच्या आर्ट, आर्किटेक्चर, स्कल्पचर, मिनिएचर्स यांच्या संदर्भात विचारलेला प्रश्न तो त्या रेफरन्समधला होता. आता एवढं बारीक ऑब्झर्वेशन NCERT वाचताना जर तुमचं असेल, तर मग NCERTचं वाचन हे जे आहे इफेक्टिव्ह रीडिंग ऑफ NCERT असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. याचा अर्थ असा की NCERTचं रीडिंग केल्याच्या नंतर तुमच्यामध्ये एक इफेक्टिव्ह अंडरस्टँडिंग लेवल जर निर्माण होत असेल, तर मग तो झाला खरा UPSC आणि MPSC साठीचा अभ्यास. केवळ पानं पलटवणे म्हणजे तुम्ही NCERT वाचलं असा त्याचा अर्थ होत नाही. नंबर फर्स्ट. नंबर सेकंड, रीड चॅप्टर केअरफुली. प्रत्येक चॅप्टर जो आहे या ठिकाणी तुम्हाला रीड करायचा आहे. आणि आता जे मी बोललो ते NCERTच्या आमुख पेज जे असतं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे NCERTने. आपण वाचलं किंवा नसेल वाचलं मला माहिती नाही, परंतु या NCERTचा बेसिक जो आहे एम्स अँड ऑब्जेक्ट्स काय आहे, तर तोच आहे की किताबी ज्ञान से निकलकर स्टूडेंट्स में वह म्यूचुअल अंडरस्टैंडिंग पैदा हो जिसने NCERT से जो ज्ञान ग्रहण किया है उसका एप्लीकेशन वह आजू बाजू या आसपास के भौतिक वातावरण के साथ कर सके. मग ती पॉलिटी असेल, मग ती इकॉनॉमी असेल, ती मग आर्ट अँड कल्चर असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, किंवा फंडामेंटल टॉपिक्स किंवा सब्जेक्ट्स जे आहे या संदर्भातली कोणतीही सब कंटेंट किंवा सब टॉपिक्स असेल त्या ठिकाणी ते महत्त्वाचं आहे. Each chapter of NCERT books is designed to build and expand your knowledge of subjects. ही थीम आहे NCERTची, जी प्रेफेस आणि आमुख हिंदीमध्ये ज्याला म्हटलं जातं NCERTच्या पहिल्या पानावर. जुन्या पुस्तकांमध्ये गांधीजी का जंतर दिलेलं होतं, तर त्यामध्ये आणि त्याच्यानंतरच्या पेजवरती पहिल्याच मुखपृष्ठाला लागून असलेलं जे पेज असतं ज्यामध्ये त्या पुस्तकाचा संपूर्ण सारांश असतो एका पेजमध्ये, त्या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं जे आहे विद्यार्थ्यांसाठी सूचित केलेलं आहे, म्हणून ते सुद्धा बघून घ्या. आता तिसरा प्रश्न या ठिकाणी होतो, अनेक विद्यार्थी विचारतात की सर NCERTच्या नोट्स बनवल्या गेल्या पाहिजे काय? साधारणतः मोठे मोठे रेफरन्स बुकमधूनच आपण नोट्स बनवल्या पाहिजे असं काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असतं, परंतु ते 100% खरं नाही आहे. बेसिकली तुम्ही सगळ्यात आधी NCERTच्याच नोट्स बनवायला पाहिजे. 2 स्टेजमध्ये स्टडी असला पाहिजे आपला. एक तर NCERTच्या नोट्स आधी बनवून घ्या, नंतर रेफरन्स बुकला त्याच्याशी कोरिलेटेड करून त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. एकाच नोट्समध्ये तुमचं प्रिलिम आणि मेन्सचं दोघांचंही काम होऊन जाईल. आता नोट्स कशा बनवायच्या? इफेक्टिव्ह वेनी बनवायच्या. आता इफेक्टिव्ह वे काय आहे, तर समराइज नोट्स फॉर्म असल्या पाहिजे. साधारणतः नोट्स कशा बनवतो आपण? 100 पुस्तकं तयार टेबलवर ठेवले, त्याच्यामधले वरच्या 2 लाईनी मधातले महत्त्वाचे मुद्दे काढून जे आहे लाईन बाय लाईन नोट्स बनवल्या. नोट्स नाही झाल्या, पुस्तक झालं. बरोबर आहे. तर हे समराइज नोट्स असल्या पाहिजे, इफेक्टिव्ह असल्या पाहिजे, आणि इफेक्टिव्ह असण्यासोबतच त्या समराइज असल्या पाहिजे. म्हणजे जसं मी वायुमंडलचा एखादा टॉपिक वाचत आहे, तर वायुमंडल काय? गॅसांचं आवरण. समजले का? या 3 शब्दामध्ये माझं संपूर्ण सारांश त्यामध्ये असला पाहिजे. आता हे जे आहे की गॅसांचं आवरण कशाच्या आधारावर टिकलेलं आहे, तर गुरुत्वाकर्षणाच्या आधारावर.
आणि नंतरचं जे मेकॅनिझम आहे ते तुम्हाला अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत काय करायचं आहे, समराईज नोट्स असल्या पाहिजे. एका 10चा रेशिओ आपण ठेवला पाहिजे, म्हणजे 10 पेजेस वाचल्याच्या नंतर याला समराईज केवळ एका पेजमध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. तर समराईज नोट्स असल्या पाहिजे. अन्यथा 11th अवर्समध्ये म्हणजे परीक्षा उद्या आहे तर या नोट्स ज्या आहे तुम्ही जर लाईन बाय लाईन लिहिले, एवढं मोठं पुस्तक झालं तर ते कसं तुम्ही इफेक्टिवली जे आहे रिवाईज करणार. आणि समराईज नोट्स असतील तर मेमोराईज करायला तुम्हाला जे आहे काय होतं, फार जास्त त्रास होत नाही, क्रिटिकल होत नाही. परिणामी याचं रिव्हिजन पण करता येतं आणि रिमेंबरिंग नोट्स तुमच्या होऊ शकतात. तर तुमच्या नोट्समध्ये या 4 क्वालिटीज असल्या पाहिजे. हे केवळ NCERTच्याच बाबतीत सत्य नाही, तर अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी जो स्वतःच्या नोट्स बनवतो, मग त्या सगळ्याच क्रियाकलापांमध्ये ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. यानंतर बरेच विद्यार्थी जे आहे NCERTमध्ये शेवटच्या पेजेसवर ज्या एक्झरसाइज असतात त्या सॉल्व करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट नसतो, कोणीच करत नाही. एखाद विद्यार्थी करत असला तर करत असेल, परंतु सॉल्व एक्झरसाइज ऑन लास्ट पेज, कारण त्या ठिकाणी तुमच्या कल्पनाशीलतेचा कस लावणारी केस स्टडी दिलेली आहे NCERTने मित्रा. आणि आइन्स्टीन म्हणायचे की नॉलेजपेक्षा कल्पनाशील नॉलेज किंवा कल्पनाशील ज्ञान हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं आणि ते पूर्ण जीवनभर रिमेंबर्ड राहतं किंवा पूर्ण जीवनभर काय असतं, तुमच्या ध्यानात राहतं किंवा लक्षात राहतं, कारण ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेलं असतं. अभ्यास करत असताना जर एखाद्या दिवशी तुमचं मन नसेल लागत तर हे एक डीप स्टडीची मी या ठिकाणी तुम्हाला जे आहे काय करतो, एक ट्रिक सांगतो की यामध्ये 10 सेकंदामध्ये डीप ब्रीथ करायचं आणि असाच एक व्हाईट बोर्ड तुमच्या डोळ्याच्या पुढे आणायचा, स्वतःचेच प्रश्न विचारायचे. असं समजा की तुमच्या शरीरामध्ये 2 विभिन्न व्यक्ती आहे, माझ्यासारखा व्यक्ती तुम्हाला विचारतो आहे किंवा तुम्हीच माझ्या जागी उभे राहा, तुमच्यासारखा व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारतो आहे आणि आत्तापर्यंत जे तुम्ही या वेजनी नोट्स बनवलेले आहे त्याला इफेक्टिव्ह वेनी सांगा, समराईज करून सांगा, मेमराईज करून सांगा, रिव्हिजन ॲटोमॅटिकली तुमची होऊन जाईल. याला म्हटलं जातं सबकॉन्शियस. आणि आउटर इंद्रिय याच्यामध्ये काम करत असल्यामुळे हे इतकं इफेक्टिव्ह होतं की डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस किंवा अवचेतन माइंडमध्ये घुसतं आणि अवचेतन माइंडमध्ये घुसलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ही आजन्म मनुष्य विसरत नव्हतो. अभ्यास करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण मार्ग सांगतो आणि ही पद्धत जी आहे कुठेही तुम्हाला आजमावता येऊ शकतात. त्यासाठी लायब्ररीज पाहिजे, त्यासाठी टेबल खुर्चीच पाहिजे असं नाही. केसं भांग करता करता सुद्धा तुम्हाला जे आहे ही गोष्ट करता येऊ शकते. आणि UPSC आणि MPSC राज्यसेवेचा स्टडी म्हणजे चालता बोलता तुम्ही जे आहे अभ्यासक असले पाहिजे. आजूबाजूच्या वातावरणाचं ऑब्झर्वेशन्स तुम्हाला असलं पाहिजे. जसं मी आता बोललो की वेस्टर्ली डिस्टर्बन्स तुम्ही पुस्तकातनं वाचलेला आहे, परंतु वातावरणामध्ये जाऊन ढगांचा आकार तुम्हाला लक्षात आला पाहिजे, है ना. त्यानंतर स्फटिक सदृश्य आहे, एकदम पांढरा शुभ्र ढग आहे की काळा कुट्ट ढग आहे की दोन्हींचं मिश्रित आहे, गोबीच्या फुलासारखा आहे की चादरीसारखा आहे, कशा पद्धतीची बरसात संदर्भामध्ये होऊ शकतं. अगदी स्फटिक रंगाचा पांढरा शुभ्र जर ढग असेल तर निश्चितपणे गारपीट होणार. ही काही लक्षणं आहे आणि जे तुम्ही पुस्तकातनं वाचलं ते अशा पद्धतीनं वातावरणात जाऊन इफेक्टिव्हली जर त्याचा अनालाइज करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही, तर वाचलेलं आणि प्रॅक्टिकल यांचं जेव्हा अशा पद्धतीने एक कोरिलेशन मेंटेन होतं आणि ते या माध्यमातून जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं तर ते व्हेरी इफेक्टिव्ह आणि त्यालाच आपण एक अंडरस्टँडिंग म्हणतो. या आधारावर NCERTचे बुक्स आपल्याला रीड करायचे मित्रांनो. NCERT वाचा सारी दुनिया तुम्हाला सांगते, पण हाऊ हे झालं महत्त्वाचं. त्यानंतर रेग्युलर रिव्हिजन त्या नोट्सची असली पाहिजे. रेग्युलर रिव्हिजन पाहिजे NCERTला, तर ते NCERT तुमच्या लक्षात राहणार. अन्यथा काल वाचलं आज साफ झालं अशा पद्धतीचा एक जो आहे इव्हेंट तुमच्यासोबत सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर नंबर 6 आहे प्रॅक्टिसाइज सॅम्पल पेपर. म्हणजे सॅम्पल पेपर तुम्हाला निर्माण करता आले पाहिजे. जे तुम्ही वाचता तुम्हालाच तुमचे प्रश्न निर्माण करता आले पाहिजे. याला म्हणतो आपण रिव्हर्स स्टडी. आलेले प्रश्न, आता याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला,
2012 ते 2024 मध्ये UPSCच्या एक्झाममध्ये 100 सुपर टॉपिक्स जे मी म्हटलं NCERTचा जोही टॉपिक तुम्ही वाचता आहे त्या टॉपिकवर मागच्या प्रिव्हियस इयर्समध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कुठले प्रश्न NCERTमधनं जे आहे आलेले आहे किंवा NCERTच्या थीमवर आधारित आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल की प्रिलिम आणि मेन्सचे क्वेश्चन डायरेक्ट UPSCमध्ये NCERTच्या बुक्समधनं कसे कसे येतात. तर वेट करा. आणि म्हणूनच म्हटलं की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की येणाऱ्या नवीन अशा पद्धतीच्या नॉलेजेबल व्हिडिओसाठी हे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत राहतील. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी रिव्हर्स स्टडी तुम्हाला करता आला पाहिजे आणि यातून तुमचे मेन्स आणि प्रिलिमिनरीचे क्वेश्चन्स आले पाहिजे. यासाठी प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन्सचा आधार तुम्ही घेऊ शकता. जोही टॉपिक तुम्ही NCERTमधनं वाचत आहात आणि ज्या टॉपिकवर आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहे मागील दिवसामध्ये, तर बाकी उरलेले जे आस्पेक्ट्स अजून UPSCने त्याच्यावरती प्रश्न विचारलेले नाही, तर त्या संदर्भामध्ये संबंधित सब टॉपिकच्या सब पार्टवर सब आस्पेक्ट्सवरती जो एक महत्त्वाचा मेन्स आणि प्रिलिमिनरीचे क्वेश्चन्स निर्माण होऊ शकतात असे सॅम्पल पेपर्स तुम्ही स्वतःच बनवायला पाहिजे. बजारू सॅम्पल पेपर्सवर तुमची UPSCची परीक्षा क्रॅक होऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी ज्याने लिहिलेलं आहे त्याच्या कल्पनाशक्तीची जोड आहे. तुमची कल्पनाशक्ती आणि तुमचं नॉलेज त्या ठिकाणी ऑब्सेंट असल्यामुळे ते पहिले तर घुसवायला तुम्हाला क्रिटिकल होणार आणि दुसरं ते उलटी करायला सुद्धा तुम्हाला जे आहे त्रास होणार. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही मेकिंग ऑफ द नोट्स आणि त्याचबरोबर तुमचे स्वतःचे सॅम्पल पेपर्स निर्माण करून ठेवले तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला माहीत असेल, त्याच्या संदर्भातलं इत्तमभूत आस्पेक्ट्स तुम्हाला माहिती असतील. या सगळ्या बाबी केल्याच्या नंतर तुमचं उत्तर लिखाणाची शैली जी आहे ती इफेक्टिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट हे झालं. इथपर्यंत समजलं हाऊ टू रीड NCERT. सेकंड चरण याच लेक्चरचं पुढे आता मी तुम्हाला सांगतो आहे. तर NCERT वाचण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो की सिलेबसशी तुम्ही किती परिचित आहे. तर NCERT वाचण्याच्या पूर्वी सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की NCERTचं फार उत्तम ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. तर याचा अर्थ असा झाला की सिलेबसच्या संदर्भात एकूण एक बाब तुम्हाला माहीत असली पाहिजे. म्हणजे GS 1, 2, 3, 4 मध्ये कोणते कंटेंट येतात, ऑप्शनल सब्जेक्ट्समध्ये काय येतं, एसेच्या संदर्भात मागच्या 10 वर्षाच्या मधला ट्रेंड काय आहे, या सगळ्या बाबीचं नॉलेज तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कोणते कोणते टॉपिक्स आहेत, टॉपिक्समध्ये सब टॉपिक्स कुठले आहे. जसं जिओग्राफीच्या ऑप्शनल पेपरमध्ये गेला, जिओमॉर्फॉलॉजीमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये जिओमॉर्फॉलॉजी आहे आणि त्याच्यामध्ये 22 सब कंटेंट दिलेले आहे. त्या 22 सब कंटेंटची नावं तुम्हाला माहीत असली पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्ही NCERTकडे वळाल तर तेव्हा तुम्हाला संबंधित सब टॉपिक्स पटकन जो आहे तो क्लिक झाला पाहिजे. यासाठी पहिली पात्रता ही आहे की NCERT वाचण्याच्या पूर्वी प्रत्येकाला सिलेबसचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि सिलेबस अजूनही काढलेला नसेल तर कळकळीचं आव्हान आहे माझं की सर्वात आधी सिलेबस या ठिकाणी तुम्ही काढून घ्या. दुसरं, प्रिव्हियस इयरचे सगळेच पेपर्स तुमच्याकडे असले पाहिजे. GS 1, 2, 3, 4 आणि त्याचबरोबर जोही ऑप्शनल तुम्ही घेणार आहात नसेल, ऑप्शनल अजून डिसाईड झाला भविष्यात तुम्ही करणार आहे तर तेव्हा करून घ्या, परंतु GS 1, 2, 3, 4 एसे कंपल्सरी हे सारेचे सारे पेपर्सची फाईल तुमच्याकडे असली पाहिजे. त्याच्यामध्ये टाचणं करून ठेवून द्या आणि हे झालं तुमचं मटेरियल. या 2 फाईली आपल्या बॅगमध्ये असल्याच पाहिजे, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर्सचे. बरोबर आहे. मग नंतर पुढे हे झाल्याच्या नंतर जे आहे सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो या ठिकाणी की फंडामेंटल्स सब्जेक्ट्स जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी चॉईस करता आले पाहिजे किंवा माहीत असले पाहिजे. कारण UPSCचा सिलेबस हा प्रथमदर्शनी शॉर्ट जरी दिसत असला तरी त्यामध्ये 3 लेयर्स आहे सिलेबसच्या अनुषंगाने. तर पहिल्या लेयरमध्ये आपण जे आहे बेसिक जे आहे त्याला म्हणतो 5 सब्जेक्ट्स जे बेसिक आहे त्याला म्हणतो आपण फंडामेंटल 5. बरोबर आहे.
आता फंडामेंटल्स 5 मध्ये लिहून घ्या वाटलंच तर, याला म्हणतो आपण फंडामेंटल 5. म्हणजेच हे फंडामेंटल 5 मध्ये जे सब्जेक्ट आहे ना तुम्हाला जे आहे समाविष्ट होतात त्याला म्हणतो आपण लेयर 1 सिलेबस. आणि ही केवळ लेयर 1 सिलेबसच तुम्हाला MPSC किंवा UPSCच्या सिलेबसमध्ये दिलेली आहे, याच्यापेक्षा अधिक नाही दिलेली आहे. आता या फंडामेंटल सब्जेक्ट्समध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स येतात तर याच्यामध्ये येतो हिस्ट्री, दुसरा महत्त्वाचा जिओग्राफी, तिसरा आहे पॉलिटी, चौथा आहे इकॉनॉमिक्स है ना, इकॉनॉमी, आणि पाचवा आहे सायन्स. कळित? हे आहे फंडामेंटल्स 5. आणि आपल्या संपूर्ण सिलेबसचा हे ज्ञान आहे. या 5च सब्जेक्टवर संपूर्ण तुमचा एक्झाम जो आहे काय असला पाहिजे, काय आहे, डिपेंडंट आहे. त्यामुळे या 5ही सब्जेक्टवरची आपली मास्टरी आणि कमांड या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत. हे विसरून चालणार नाही. वाटलंच तर पेन पेज घेऊन जे आहे या बाबी तुम्ही तुमच्या है ना साधारण नोट्समध्ये उतरून घेऊ शकता. आता याच्यातूनच जे आहे एलिमेंटरी किंवा बाकीच्या गोष्टी कशा ज्यांना आपण डेरिव्हेटिव्ज सब्जेक्ट म्हणतो, हे लेयर 2 सिलेबस आहे है ना. आता हिस्ट्रीमधनं काय होतं निर्माण, हिस्ट्रीमधनं निर्माण होतं, दुसऱ्या पेननी या ठिकाणी मी करतो आहे. दुसरं हिस्ट्रीमधनं निर्माण होतो आर्ट अँड कल्चर. ओके. जिओग्राफीमधनं काय निर्माण होतं तर जिओग्राफीमधनं इकोलॉजी, त्यानंतर एन्व्हायरमेंट, ज्यावरती आजकाल खूप सारे प्रश्न जे आहे तुम्हाला विचारता आहे. हे 2 सब्जेक्ट जिओग्राफीमधनं तुम्हाला या ठिकाणी निर्माण होतात, इकोलॉजी, एन्व्हायरमेंट. यानंतर पॉलिटीमधनं काय निर्माण होतं तर पॉलिटीमधनं निर्माण होतं सोशल वेलफेअर प्लस जस्टिस. सोशल वेलफेअर अँड सोशल जस्टिस आणि त्याचबरोबर गव्हर्नन्स. मेन्समध्ये जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो यातून काय होतो, निर्माण होतो. म्हणजे पॉलिटीमधनं अशा पद्धतीने या ठिकाणी 2 डेरिव्हेटिव्ज सब्जेक्ट जे आहे ते या ठिकाणी निर्माण होतात. सायन्समध्ये इकॉनॉमिक्समध्ये सोशल वेलफेअर आणि जस्टिस हे इकॉनॉमिक्समध्ये आणि पॉलिटीमध्ये तुम्हाला जे आहे या ठिकाणी काय निर्माण होतं, गव्हर्नन्स निर्माण होतं. अशा पद्धतीने जर बघितलं तुम्ही तर समोर जर गेलात तर सायन्समधनं तुम्हाला जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीची निर्मिती होते. ओके. तर ही टेक्नॉलॉजीची निर्मिती या ठिकाणी झाली.